नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे रम्या फोनवर बोलत असते. तिने एका व्यक्तीला म्हणजे टेक्निशियन लोकाला बोलवलेलं आहे. तिला पेन ड्राईव्ह रिकवर करायचा आहे आणि मग ती सांगत असते आशीर्वाद बंगल्यातून गेटमधून आत आला की फ्रंट डोअरच्या तिथे या, असं ती फोनवर बोलतच बाहेर चाललेली असते. तेवढ्यात तो व्यक्ती तिथे येतो आणि ती त्यांना सांगू लागते की हा जो आहे ना तो जो पेनड्राईव्ह आहे ना तो द्यायचा आहे. मग तो पेनड्राईव्ह जो कागदात तिने गुंडाळून आणलेला असतो तो त्याला दाखवते. तो म्हणतो हा पेन ड्राईव्ह आहे का? त्याला तर धक्का बसलेला असतो. तो म्हणत असतो हा, आणि याचे तर तुकडे झालेत, हा सगळा चमटून गेलाय, असं तो तिला सांगू लागतो. तेव्हा मात्र इकडे ती म्हणत असते की म्हणून तर तुम्हाला बोलवलं ना, मी तुम्हाला सांगितलं होतं फोनवरती सुद्धा मला काय करायचं आहे ते आणि कशा पद्धतीने गोष्टी करायच्या आहेत, मग तुम्ही आता का असं बोलताय? तेव्हा तो म्हणतो की नाही हो मॅडम, कसं आहे माहितीये का, म्हणजे हा जो पेनड्राईव्ह आहे ना तो खूपच खराब झालाय हो, मला कळत नाहीये की नक्की काय करावं लागणार आहे आणि गोष्टी कशा पद्धतीने कराव्या लागणार आहेत. त्यावेळेस ती म्हणते की पैशाचं अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही, सगळे पैसे हे तयार असणार आहे, तुम्ही जेवढे मागाल तेवढे पैसे द्यायला मी तयार आहे, असंही त्याला सांगते. तेव्हा म्हणतो ठीक आहे चालेल, बघतो मी होतोय का रिकवर, जर डेटा रिकवर झाला तर बघूया, कारण हा जो पेनड्राईव्ह आहे ना तो खूप खराब झालेला आहे, त्याच्यामुळं मी जास्त काही त्याच्याबद्दल तुम्हाला सांगू शकत नाही, असं सांगितल्यानंतर मात्र रम्या त्याला सांगते की चालेल ठीक आहे, मला कळवा तुम्ही, आणि या गोष्टी अशा पद्धतीने चालू झालेल्या असतात. इकडे रम्याला वाटत असतं की काहीही झालं तरीही हा पेनड्राईव्ह लवकरात लवकर रिकवर झाला पाहिजे, यासाठी तिची तयारी चालू असते आणि त्याला ती पटकन हकलवत असते, कारण घरातलं कुणी पाहायला नको आहे. जर घरातलं कुणी पाहिलं तर संशय येईल. पण रम्या माघारी फिरते आणि त्याच वेळी समोर असते ती म्हणजे नंदिनी. नंदिनीला पाहून ती घाबरते आणि अगदी कावरी बावरी होते. तिला कळायचं बंद झालेलं असतं, कारण नंदिनी ज्या पद्धतीने तिच्या समोर आलेली असते ते मात्र तिला कळत नसतं. नंदिनी तिला विचारते कोण होतं, काय चाललेलं तुझं, नक्की काय बोलत होतीस तू, कोण आलं होतं? रम्याला मात्र काहीच उत्तर द्यायचं कळत नसतं. रम्या म्हणत असते की नाही, काही नाही, कोण नव्हतं. तेव्हा नंदिनी म्हणते की मी स्वतः पाहिलेलं आहे, कोणीतरी आलेलं होतं, आता सांगणार आहेस की नाही? तेव्हा नंदिनीला ती उत्तर देत नाही हे नंदिनीच्या लक्षात येतं. नंदिनी म्हणते की तुझ्या कुरघोड्या मात्र थांबलेल्याच नाहीत, अजूनही तू तशाच पद्धतीच्या कुरघोड्या करत असते, हे मात्र मला चांगलंच माहिती आहे, असं म्हणत नंदिनी तिचा हात पकडते आणि तिला म्हणू लागते की आत्ताच्या आत्ता मला कळलं पाहिजे की तुझं जे काही चाललेलं होतं ते काय चालू होतं, असं म्हणत नंदिनी तिच्या मागेच लागलेली असते. पण रम्या मात्र उत्तरच देत नाही. रम्याचं फक्त एवढंच सुरू आहे की नाही, मी काहीच केलेलं नाहीये आणि माझा या कोणत्याच गोष्टींशी संबंध नाही, अशा पद्धतीने ती बोलत आहे. तेव्हा नंदिनी म्हणते की या घरामध्ये प्रत्येक वेळेस काही ना काही वेगवेगळ्या कुरघोडी करायचं काम तू करतच असते, ही गोष्ट मात्र मला चांगलीच माहिती आहे आणि म्हणूनच मी तुझ्यावरती लक्ष ठेवूनच आहे. आत्ताच्या आत्ता मला सांग, इकडे महाजन जे आहेत ते निघालेले आहे, त्यांच्या फ्लाईटचं बुकिंग आहे आणि काहीच वेळा त्यांची फ्लाईट निघणार आहे. तेव्हा जीवाला त्यांनी फोन केलेला असतो. जीवा आणि ते फोनवर बोलत असतात. ते जीवाला म्हणू लागतात की काय झालं, म्हणजे मला कळेल का, तू नक्की हे पैसे जे होते ते कशा पद्धतीने गोळा केले होते, तो प्रश्न राहिलाच आहे रे जीवा, मला कळत नाहीये. जीवा म्हणतो की मला एक सांगा, आता तुम्ही एका कानात आयपॉड घातलास की तुम्हाला कळणार आहे ना, एअरपोर्ट घातला की तुमच्या लक्षात येणार आहे ना की जी माझीच आठवण येणार तुम्हाला. ते म्हणतात होणार आहे खरंच, पण मला एक जीवा प्रश्न पडलाय की त्या दिवशी तू 10 कोटी रुपये कुठून गोळा केले? तेव्हा जीवा म्हणतो ते जाऊ द्या ना, मला एक सांगा, आता तुम्ही चाललेला आहात ना, खरंच तुमची दिवाळी ना म्हणजे मस्त झाली आणि त्याही पेक्षा तुमच्यामुळे माझी दिवाळी मस्त झाली, कारण दिवाळीच्या आधी मी नंदिनीच्या चेहऱ्यावरती आनंद आणू शकलो, म्हणजे तिचा आनंद निवास परत तिला मिळवून देऊ शकलो, असं तो सांगत असतो. ते मात्र जीवाला म्हणत असतात की हे बघ जीवा, आता जर तू मला खरं सांगितलं नाहीस तर मात्र तुला नंदिनीची शपथ आहे, मला सांग तू 10 कोटी रुपये कुठून आणले, कारण तू विषय बदलतोयस. जीवा म्हणतो की काही गोष्टी केल्या, म्हणजे घरातल्यांच्या, माझ्या माणसांच्या भावना गुंतलेल्या होत्या, काही मला माझ्या माणसांनी, गेलेल्या माणसांनी आशीर्वाद दिलेला होता, ते सगळं विकून टाकलं, पायाखालची जमीन सरकली. तेव्हा ते म्हणतात काय बोलतेस तू, हे नक्की काय केलंस तू, मला कळेल का, असं बोलू लागतात. तेव्हा मात्र इकडे ज्या गोष्टी घडत असतात त्यामुळं मात्र हे सगळं घडत आहे हे लक्षात आलेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे जीवा म्हणत असतो की ते जाऊ द्या, ते एवढं महत्वाचं नाहीये. तेव्हा महाजनी म्हणत असतात की सांग नक्की काय चाललंय, तुझ्या डोक्यात काय सुरू आहे, असं ते विचारू लागतात. तरीही जीवा मात्र शांतपणेच असतो, तो काहीच नीट सांगत नसतो.
इकडे जीवा म्हणत असतो की नाही हो ते जाऊ द्या. तेव्हा ते म्हणतात की मला सांग नक्की काय काय केलेलं आहे. इकडे नंदिनीने तर रम्याची अशी वाट लावलेली असते ना, विचारच करू शकत नसतो आपण. कारण ज्या पद्धतीने रम्या वागत असते, बोलत असते, त्यावरून नंदिनी म्हणत असते की आत्ताच्या आत्ता मला कळलं पाहिजे की काय चाललेलं होतं तुझं. तेव्हा वसू तिथं आलेली असते रम्याच्या आवाजाने. वसू म्हणते काय चाललंय हे सगळं, तू अशी वागू शकत नाहीये रम्याशी. तेव्हा नंदिनी म्हणते हे माझं घर आहे, माझ्या घरामध्ये मी कुठं फिरायचं, कुठल्या कोपऱ्यात उभं राहायचं, काय करायचं हे ठरवण्याचा अधिकार माझा आहे. मी कुठेही फिरू शकते, काही करू शकते. आणि राहिला प्रश्न मी सीसीटीव्ही असण्याचा, तुम्ही मला सीसीटीव्ही म्हणताय ना, हो. बाबांनी मला सांगितले घरात घुशी जास्त झालेल्या आहेत आणि जर औषधांनी त्या जात नसतील तर त्यांच्यावरती बारीक लक्ष ठेवणं गरजेचं आहे, असं इकडे नंदिनी सांगत असते. ती म्हणत असते की कसं आहे, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी नंतर देलो, पण हिने माझ्या प्रश्नाचं उत्तर आधी दिलं पाहिजे. आता हिचा प्रश्न काय आहे हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. तर नंदिनीचा प्रश्न एकच आहे की रम्या तू आता कोणाशी बोलत होती, कोण आलेलं होतं मला कळलं पाहिजे. तेव्हा रम्या म्हणत असते की डिलिव्हरी बॉय आलेला होता आणि त्याचबरोबर पार्सल. मग नंदिनी म्हणते की पार्सल कुठे आहे, कारण तुझ्या हातात तर काहीच नाही आहे. डिलिव्हरी बॉय आला होता, त्याने एवढं तुला पार्सल दिलेलं होतं ना, तू त्याच्याकडून काहीतरी घेतलं होतं. मग कुठे आहे ते पार्सल, सांग ना मला, काय झालंय, कुठे आहे ते पार्सल, असं विचारणं सुरू असतं. तेव्हा मात्र त्या प्रश्नाचं उत्तर नसतं. तेव्हा ती म्हणते की ते रिटर्न पार्सल न्यायला आले होता. कारण काय झालं होतं माहितीये का, की त्याने दुसऱ्याचं पार्सल दिलं होतं आणि ते परत घ्यायला आलेला होता. नंदिनी म्हणते खरंच, एवढा प्रामाणिक होता डिलिव्हरी बॉय, खरंच नाही तुम्ही नाही प्रामाणिक, असं नंदिनी आवर्जून सांगत असते. तेव्हा मात्र इकडे नंदिनीच्या या बोलण्यामुळं रम्या आणि वसूची तर वाट लागलेलीच असते, परंतु नंदिनीने वसूच्या समोर सुद्धा रम्याची तेवढीच वाट लावलेली असते. तिला दाखवून दिलेलं असतं की हे बघ, तू जे काही करत आहे, जे काही वागत आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. गाठ माझ्याशी आहे. पुन्हा जरी काय कुरघुडी करायची सुरुवात केलीस, पुन्हा जरी काय चुकीच्या पद्धतीने विचार करायला लागलीस तर गाठ माझ्याशी आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे, असं म्हणत तिचा हात पुन्हा पिरगळायला सुरुवात केलेली असते. मग वसू तिचा हात सोडवते आणि म्हणते सोड बरं तिला, काय चाललंय तुझं, असं म्हणत वसूने तिचा हात सोडवून घेतलेला असतो आणि मग ती रम्याला घेऊन तिथून जाते. पण नंदिनीने जो काय हिसका दाखवलेला असतो त्यामुळे मात्र त्या दोघींची ही वाट लागलेली असते. तेवढ्यातच तिथे पिहू येते आणि पिहू विचारते की नंदिनी ताईनी काय झालं ग रम्या ताईला. तेव्हा ती म्हणते ते जाऊ दे ग, ते महत्वाचं नाही, तू बोल, अभ्यास करते, ट्युशनचा अभ्यास वाटतं. तेव्हा पिहू म्हणते की नाही ग, मला बाबांनी सांगितले ट्युशनचा अभ्यास, शाळेचा अभ्यास असं काही नसतं. अभ्यास हा आपला असतो आणि अभ्यास आपला समजून केला की मग मात्र तो सोपा जातो. तेव्हा नंदिनी म्हणते खरंच मिथुन काकाने खूप छान गोष्ट सांगितली तुला. तेव्हा इकडे पिहू म्हणते की हो ना, खूप छान गोष्ट सांगितली मला बाबांनी, म्हणून तर हे सगळं मी करू शकते ना, असं ती सांगते. पण मला एक प्रश्न पडला, आता बाबा नाहीये तर त्या प्रश्नाचं उत्तर तू देशील का ग नंदिनी वहिनी, असं पिहू विचारते. तेव्हा नंदिनी म्हणते बोल ना काय झालं. मग पिहू तिला विचारू लागते की मला ना एका प्रश्नाचं उत्तर हवं आहे आणि तो प्रश्न असा आहे ते म्हणजे 10 कोटीवर किती शून्य. नंदिनी म्हणते की 10 कोटीवर 8 शून्य. तेव्हा पिहू म्हणते अगं 8 नाही ग 7. तेव्हा नंदिनी म्हणते अगं पण 10 वरचा एक शून्य मोजायचा राहिला ना, मग तो पण मोजला पाहिजे ना. तेव्हा पिहू म्हणते हो अगदी बरोबर. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे जीवाला महाजनी विचारत असतात की मग काय केलं. तेव्हा तो सांगत असतो की आमची एक जमीन होती कोल्हापूरची, तर ती जमीन जी होती ना ती विकली. तेव्हा ती जमीन खरंच खूप महत्वाची होती. म्हणजे आईने तर ती जमीन जेव्हा म्हणजे वादात होती आणि जेव्हा जेव्हा ती मिळाली ना तेव्हा 101 लाडवांचा भोग देवाच्या पुढे ठेवलेला होता. बाबा सुद्धा खुश होते, खूप प्रयत्नानंतर ती मिळालेली होती आणि ती जमीन मी विकली. परंतु महाजनी म्हणत असतात पण जरी तू ती जमीन विकली असली तरी त्याचे एवढे पैसे मिळतील असं मला नाही वाटत आहे. तेव्हा तो म्हणतो काही एफडी होत्या, काही सेव्हिंग्ज होते आणि 1 लाख मुलाची गोष्ट होती. गेलेल्या माणसांनी दिलेला आशीर्वाद होता तो आता माझ्याबरोबर जी माणसं आहेत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद येण्यासाठी वापरला. तेव्हा महाजनी पुन्हा विचारू लागतात की काय विकलं जीवा, नक्की काय आहे, काय सांग मला. जेव्हा म्हणत असतो ते जाऊ द्या, बरं तुम्ही जेव्हा पुन्हा येणार आहात ना तेव्हा माझ्यासाठी काहीतरी स्पेशल असं घेऊन या, असं महाजनींना तो आवर्जून सांगत असतो. कारण त्याला हा विषय पुन्हा नसतो काढायचा. त्याला वाईट वाटत असतं
पण नंदिनीचा आनंद पुन्हा आणण्यासाठी त्याने हे सगळं केलेलं असतं आणि महाजनींना तो म्हणत असतो की तुम्ही नसता तर मी हे सगळं करू शकलो नसतो, असं तो आवर्जून सांगतो. तेव्हा ते म्हणत असतात की नाही रे, मी काही एवढं मोठं काही केलेलं नाहीये, जरी मी नसतो तरीही तू आनंद निवास परत मिळवलंच असतं, आवर्जून ते जीवाला सांगत आहे. इकडे मानिनीने आता ब्रेकफास्टसाठी बोलवायला सुरुवात केलेली आहे. तेवढ्यातच पार्थ आणि काव्य येतात. मग काव्याला विचारल्यानंतर मानिनी सांगते की हो, साबुदाण्याची खिचडी बनवलेली आहे. तेव्हा मात्र काव्या म्हणत असते अरे वा, माझ्या आवडीची. परंतु पार्थ मात्र म्हणत असतो की नाही तुम्ही आज खिचडी खायची नाही. तेव्हा पार्थला काव्या म्हणू लागते की का नाही खायची मी खिचडी, मला खायची खिचडी, मी खाणार आहे. परंतु काव्याचं हे बोलणं पार्थ ऐकतच नसतो. तो म्हणत असतो की माहितीये ना तुम्हाला, काल रात्री तुमची झोप झालेली नाहीये, तुम्हाला त्रास होत होता आणि मग कशासाठी खिचडी खायची आहे असं तो सांगू लागतो. परंतु काव्या म्हणत असते पण काय. तेवढ्यातच काव्या म्हणते की खिचडी तर गार झालेली आहे. पार्थ म्हणतो की आई खिचडी गार झाली. तेव्हा वाणीने म्हणते थांब मी गरम करून आणते. तेव्हा पार्थ म्हणतो तू बस, मी घेऊन येतो. पार्थ आता किचन मध्ये गेलेला असतो. मग मानिनी काव्याकडे येते, कारण पार्थने सांगितलेलं असतं की काव्या काल झोपेत काहीतरी बोलत होत्या, सगळं उघड होईल, सगळ्यांना कळेल, हे सगळं काय चाललेलं मला नाही माहिती, परंतु त्यांना त्रास होत होता. तेव्हा मानिनी म्हणते की काय झालेलं काव्या, काय प्रॉब्लेम आहे. पार्थ तिकडून म्हणत असतो की लायटर सापडत नाहीये. तेव्हा मानिनी म्हणत असते की अरे तिथेच आहे लायटर, काय चाललंय तुझं. तेवढ्यात पार्थला लायटर सापडतो आणि मग मात्र या दोघींचं बोलणं सुरूच असतं. या दोघीही बोलत असतात. तेव्हा मानिनी म्हणत असते की काय झालंय. तेव्हा काव्या म्हणते की जसं सुनीता काकूंकडून तुम्हाला चुकीच्या पद्धतीने ही गोष्ट कळली, तशी जर पार्थला कळली तर मला कळत नाहीये, म्हणजे मला पार्थला हे सांगायचं आहे, आत्ताच सांगून टाकू का. मानिनीला ती विचारत असते. मानिनी म्हणते की हे बघ कसं आहे, पार्थ आणि तुझं नातं कसं आहे, प्रत्येक नात्याची एक वेळ असते आणि त्यावेळेस तुझ्या म्हणजे मान्य मला दोघांच्या मध्ये कोणताही आडपडदा नको आहे, पण ती एक वेळ यावी लागते आणि तेव्हा त्या गोष्टी समोर आल्या पाहिजेत, असं काव्याला मानिनी सांगत असते. तेव्हा मात्र काव्या म्हणत असते की मानिनी काकू, तुम्ही जर माझ्या जागी असता तर तुम्ही काय केलं असतं ते सांगा ना मला, म्हणजे तुम्ही कशा पद्धतीनं ही परिस्थिती हँडल केली असते ते मला कळेल का. अशा पद्धतीनं त्या दोघांचंही बोलणं सुरू आहे आणि त्याच वेळी इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे पार्थ तेवढ्यात खिचडी घेऊन तिथे आलेला असतो आणि तो म्हणत असतो की हे घ्या, गरमागरम खिचडी तयार आहे आणि काकडीची कोशिंबीर सुद्धा सोबत केलेली आहे, असं आवर्जून तो सांगू लागतो. तेव्हा मात्र मानिनी म्हणते की हो, आता काव्याला तिने असा प्रश्न सांगितलेला आहे की हे बघ कसं आहे माहिती आहे का, गोष्टी कशा पद्धतीने हँडल करायच्या आहेत ते तुला करायचं आहे. आणि तेवढ्यातच जीवा आणि नंदिनीला सुद्धा बोलवलं जातं. मानिनीने इकडे ओरडून ओरडून त्यांना सांगितलेलं असतं किती वेळ झालं, पुन्हा आता नाश्ता गरम होणार आहे, पुन्हा तुमचा गोंधळ सुरू होईल. तेवढ्यातच नंदिनी तिथं आलेली असते, पण नंदिनीला मात्र खूप उचके लागत असतात. जीवा म्हणत असतो की मला काय वाटतंय नंदिनी माहिती आहे का, तुला एवढ्या उचके लागतायत ना, मग तू माहेरी जाऊन येतेस का गं, 2 दिवस राहून ये, आई आठवण काढते ना तुझी. तेव्हा पार्थ म्हणत असतो बघितलं का कोण बोलतंय. आणि मग जीवा मात्र लगेचच घाईघाईत तिथे नंदिनीला पाणी देत असतो. नंदिनीला एवढ्या उचक्या लागत असतात, तिथे असलेली चेअर तिला देतो आणि तिला म्हणतो की हे घे, कारण तुला खूप उचक्या लागत आहेत, बस इथं आधी पाणी घे. इकडे काव्या पाणी देत असते, त्याच वेळी जीवा सुद्धा पाणी देत असतो. या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने चालू असतात. आणि मग मात्र पार्थ म्हणत असतो बघितलं का, अगं पण आई तुझ्या लक्षात येते का, आपल्या जीवाला करमणार आहे का, म्हणजे नंदिनी जर माहेरी गेली तर जीवाचं काय होईल याचा विचार केलाय का, असं त्या दोघांचंही बोलणं चालू आहे आणि नंदिनी आणि जीवाला चिडवत असतात. तेव्हा मात्र काव्या विचार करत असते. काव्या म्हणत असते की कसं, दुसरा कोणी असता तर मी पार्थला लगेच सांगितलेलं असतं, पण आता मी कसं सांगणार आहे ही गोष्ट, कारण त्याचं कारण माझ्या समोर आहे. जीवा आणि नंदिनी, जीवा नंदिनी ताईची खूप काळजी घेतोय, नंदिनीसाठी काय हवं नको, नंदिनी ताईला कसं खूप छान पद्धतीने तो तिच्याशी वागत असतो, पण जेव्हा ही गोष्ट कळेल तेव्हा मात्र काय होईल, नंदिनी ताईची कशी अवस्था होईल, नंदिनी ताई आणि पार्थ दोघंही कशा पद्धतीने रिॲक्ट करतील, मी नाही सांगू शकत आहे. नंदिनी ताईला सुद्धा जीवाचं हे प्रेम हवंहवंसं आहे,
म्हणून तर मी शांत राहिलेली आहे. जेव्हा वेळ येईल तेव्हा मी ठरवेल काय करायचं आहे ते. तोपर्यंत पार्थने पाण्याचा ग्लास घेतलेला असतो आणि आईला म्हणत असतो, आई घे घे, तुला पण पाणी हवं आहे ना? आणि मुद्दाम तो चिडवत असतो. मानिनी मात्र म्हणत असते की अरे मला नकोय पाणी. आणि पार्थ मात्र मुद्दामच तिला पाणी देत असतो. या पद्धतीने खूप छान असं त्यांच्या चौघांचं हे जे बॉन्डिंग आहे ते मानिनीच्या समोर येतं. आणि आपल्या लेकासुनांचा हा फुललेला संसार पाहून तिला मात्र खूप बरं वाटत असतं. परंतु काव्याच्या मनातले विचार काही केल्या थांबत नसतात. पण काव्याने मात्र आता ठरवलेलं असतं की नाही, आता एकच गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे शांतपणे ह्या सगळ्या गोष्टी हँडल करायच्या. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की नंदिनीच्या फोनवरती मेसेज आलेला असतो आणि त्याच वेळी इकडे जीवाच्या फोनवर सुद्धा मेसेज आलेला आहे. आणि नेमकं इकडे काव्य आणि पार्थला सुद्धा मेसेज आलेले असतात. ते दोघंही म्हणतात की 3 महिने झाले. काउन्सिलरचा मेसेज आलेला आहे, 3 महिने झालेले आहेत आणि आता पुढचा निर्णय घ्यावा लागणार आहे, आपल्याला भेटायला जावं लागणार आहे. म्हणजे बघत बघत 3 महिने निघून गेले आणि तरीही आपल्याला कळलंही नाही. आणि हे डिवोर्स फाईल केलेला आहे. आता ह्या 6 महिन्यातले 3 महिने तर संपलेले आहेत, आपण अजून कोणत्याच निर्णयापर्यंत पोहोचलेलो नाहीये हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. आता नक्की पुढे काय होणार आहे, कारण ह्या चौघांनाही ते हवेहवेसे वाटत आहेत, त्यांचा संसार हवाहवासा वाटत आहे. पण कशा पद्धतीने ते हँडल करणार हे मात्र आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.